आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अहमदनगरमध्ये दुपारी 2 वाजता मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली। माळीवाडा बस स्थानक ते दिल्ली गेटपर्यंत रॅलीला निघणार। मुख्य बाजारपेठेतून रॅलीचं आयोजन। दादांनी पवारांना खासदार केलं, पवारांना दिल्ली जवळ वाटू लागली। कोल्हापूरची महिला जिल्हाध्यक्ष शीतल फारकटेंचं वक्तव्य। तर पदाधिकाऱ्यांनी टीका टिप्पणी न करता कामावर बोलावं, अजित पवारांनी महिला पदाधिकाऱ्याचे कान टोचले। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या घरी सांत्वनपर भेट। माजी आमदार रशीद शेख यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्यानं चर्चांना उधाण। शक्तीपीठ महामार्गाचे सर्व निर्णय रद्द करू, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून काही केलं जाणार नाही। कोल्हापुरातील भाषणात अजित पवारांचं वक्तव्य। राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी 16 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार। अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी 28 ऑगस्टला आझाद मैदानावर धरणे आंदोलन। लाडकी बहीणच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा न्याय समित्या स्थापन। मतदारसंघातील सर्व पात्र महिलांचे अर्ज भरून शासनाकडे पाठवण्याची जबाबदारी समित्यांवर। पात्र महिलांची यादी तयार करण्याच्या सूचना। राज्यात आतापर्यंत 123% पावसाची नोंद। नागपुरात सर्वाधिक तर नाशकात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद। पावसामुळे कोकणात सर्वाधिक पिण्याचं पाणी तर संभाजीनगरला दमदार पावसाची प्रतीक्षा। मराठवाड्यात पाण्याचा तुटवडा। मराठवाड्यातील धरणात सर्वात कमी 26.46% पाणीसाठा। राज्यात सध्या पुणे आणि कोकण विभागात 80%हून अधिक पाणीसाठा। तर पुनावाला आणि सायरस पुनावाला यांच्या विरोधात खटला चालवण्याचे नागपूरच्या दिवाणी न्यायालयाचे आदेश। कोविशिल्ड संदर्भात संचालकांनी न्यायालयात खोटं शपथपत्र दिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप।